नमस्कार, मी उमा चिट्याला PSTV न्यूजकरिता आजची विशेष खबर. पद्मशाली समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व लाडक्या सुनांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न. संगमनेर येथील पद्मशाली समाजाचा आदर्श इतर समाजांनी घ्यावा. संगमनेरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर गुणवंत विद्यार्थी आणि समाजाच्या लाडक्या सुनांचा गौरव होत असल्यामुळे राज्यभर संगमनेरच्या पद्मशाली समाजाचे नाव आदराने घेतले जाते, असे प्रतिपादन राज्य OBC महासंघाचे निमंत्रक माननीय अशोकजी इंदापुरे यांनी केले. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी मालपाणी लॉन्स येथे पद्मशाली समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार, समाजाच्या लाडक्या सुनांचा सन्मान तसेच शालेय साहित्य वाटप समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी मुंबई येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय वरलक्ष्मीजी सकीनाल यांनी विद्यार्थी व समाजाच्या लाडक्या सुनांचे तोंड भरून कौतुक केले. संगमनेरमधील पद्मशाली समाजाच्या एकोप्याची ताकद या कार्यक्रमातून दिसून येत असल्याचे सांगत त्यांनी समाजाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच समाजामध्ये शिक्षणाला दिले जाणारे प्राधान्य आणि गुणवंतांचा सन्मान करण्याची परंपरा निश्चितच प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. यावेळी माननीय अशोकजी इंदापुरे व माननीय वरलक्ष्मीजी सकीनाल यांचा समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष गणेश मादास यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात कोणताही सामाजिक उपक्रम हा समाज बांधवांचे सहकार्य, प्रायोजकांचे पाठबळ आणि सर्वांच्या एकजुटीशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, असे सांगून समाजातील सर्व दाते, कार्यकर्ते आणि उपस्थितांचे आभार मानले. शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी समाज मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संगमनेरच्या लाडक्या सुना या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सुनांचा सन्मान करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य पद्मशाली समाज सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष शांताराम आडेप, संजय पगडाल, पापय्या शिरसुल्ला, चंद्रशेखर झुंजूर, चंद्रकांत एनगंदुल, अरविंद पगडाल, मधुकर वन्नम, विरेश आडेप, दत्तात्रय इटप, सुनील मादास, नारायण इटप, महिला अध्यक्षा सौ लक्ष्मी इटप, नगरसेविका सौ सरोजना पगडाल, युवक अध्यक्ष एकनाथ श्रीपद आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात इयत्ता 1ली ते 12वी तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजाच्या लाडक्या सुनांचाही सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी व सुनांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास नरेंद्र आडेप, शंकर गुंडेरे, रमेश वनम, अनिल अन्नलदास, राम शिरसुल्ला, अनिल दुस्साप, दत्तात्रय पगडाल, प्रकाश वन्नम, विनोद झुंजूर, अंबादास आडेप, विशाल एनगंदूर, रवींद्र उडता, व्यंकटेश अमृतवाड, पवन पासखंटी, सौ कविता शिरसुल्ला, सौ ज्योती दुस्सा यांच्यासह समाजातील मोठ्या संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख सौ ज्योती दुस्सा व सौ साई सुधा वनम यांनी उत्कृष्ट नियोजन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली समाज मंडळ, महिला मंडळ आणि युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजातील गुणवंतांचा सन्मान करून शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच समाजातील सुनांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे हा उपक्रम केवळ सन्मानाचा नसून सामाजिक एकात्मता आणि संस्कार जपणारा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.